मित्रांनो, आपल्या घराच्या अंगणात किंवा घरासमोर एखादी हिरवीगार नागवेल लावलेली तुम्ही पाहिली असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, नागवेल घरासमोर का लावतात, ती कोणत्या दिशेला असावी आणि धार्मिकदृष्ट्या नागवेलीचे महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागवेलीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. नागवेल म्हणजे पानवेल. तिची पाने धार्मिक विधींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नागवेलीच्या पानाला विशेष महत्त्व आहे. पूजा असो, गणपतीची पूजा असो, कलश स्थापना असो किंवा एखादा शुभ धार्मिक विधी असो, अनेक ठिकाणी नागवेलीचे पानं आणि सुपारी वापरली जाते. म्हणूनच नागवेल ही केवळ एक वेल नसून आपल्या परंपरेमध्ये ती मांगलता आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. वास्तू आणि धार्मिक मान्यतेनुसार आपल्या घराच्या परिसरात हिरवीगार झाडे, वेली असणे सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानले जाते. नागवेलीची वेल घराला सुंदर हिरवाई देते आणि पूजेसाठी लागणारी पानंही घरच्या घरी उपलब्ध होतात. त्यामुळे नागवेल ही घरात असावी. घराच्या अंगणामध्ये नागवेल नक्की लावा. बघा, धार्मिक मान्यतेनुसार नागवेलीला मंगल आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे घरात पूजा अर्चा करणाऱ्या कुटुंबासाठी घरच्या घरी नागवेल असणे सोयीचे आणि शुभ मानले जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नागवेल मुख्य दरवाजाच्या अगदी समोर अशा पद्धतीने लावू नका. ती वेल संपूर्ण प्रवेशद्वार झाकून टाकेल. त्यामुळे घराचा प्रवेश स्वच्छ, मोकळा आणि प्रकाशमान असणे अधिक महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नागवेल कोणत्या दिशेला लावावी? वास्तूच्या काही परंपरेनुसार ईशान्य दिशा म्हणजेच पूर्व उत्तर दिशा शुभ मानली जाते. तसेच पूर्व किंवा उत्तर दिशेलाही नागवेल ठेवण्याचा सल्ला काही वास्तू परंपरामध्ये दिला जातो. मात्र दिशा ठरवताना फक्त वास्तूचा विचार न करता वेलीला योग्य प्रकाश, हवा, पाणी आणि आधार मिळावा हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे आहे. नागवेल ही वेल असल्यामुळे तिला वाढण्यासाठी आधाराची गरज असते. म्हणून ती घराच्या भिंती, खिडक्या किंवा दरवाजे पूर्णपणे झाकणार नाही. अशा पद्धतीने तिची वाढ नियंत्रित करा. त्यानंतर बघा, नागवेलीचे धार्मिक महत्त्व काय आहे. तर आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पान आणि सुपारी यांना विशेष स्थान दिले जाते. अनेक शुभ कार्यांमध्ये नागवेलीची पाने वापरली जाते. देवपूजेमध्ये पानावर सुपारी ठेवून त्याचे पूजन करण्याची ही परंपरा आहे. त्यामुळे नागवेलीचे पान हे शुभता, मंगल कार्य आणि पूजाविधीसाठी जोडलेले आहे. विशेष करून आपल्या महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये नागवेलीचे पाने अनेक विधींमध्ये दिसून येते. म्हणूनच घरात नागवेल असेल तर तिचे पाने श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने धार्मिक कार्यासाठी वापरतात येतात. त्यानंतर नागवेलीचे फायदे कोणते आहेत? आता आपण जाणून घेऊया नागवेलीचे फायदे. तर पहिला फायदा, पूजेसाठी पाने घरच्या घरी मिळतात. वारंवार बाजारातून पाने आणण्याची गरज आपल्याला पडत नाही. दुसरा फायदा म्हणजे घराच्या परिसरात हिरवाई वाढते. हिरवळ घराचे सौंदर्य वाढवते. तिसरा फायदा म्हणजे धार्मिकदृष्ट्या शुभ प्रतीक आहे. नागवेलीचे पाने अनेक शुभ आणि धार्मिक कार्यामध्ये वापरली जातात. चौथा फायदा म्हणजे अंगणाची शोभा वाढवते. योग्य आधार दिल्यास नागवेल सुंदरपणे वाढते आणि घराचा परिसर आकर्षित दिसतो. त्यानंतर पाचवा फायदा म्हणजे आपल्या परंपरेशी जोडलेले पण घराच्या घरी नागवेल वाढवणे म्हणजे आपल्या पारंपरिक वनस्पती आणि धार्मिक संस्कृतीचे नाते जपणे आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागवेल लावल्यामुळे घरात पैसा येतो, सर्व दोष दूर होतात किंवा प्रत्येक समस्या नक्कीच दूर होते, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. नागवेल लावण्यासाठी दिशा आणि शुभ यामध्ये
या गोष्टी महत्त्वाच्या आहे. प्रामुख्याने वास्तू आणि धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. म्हणून श्रद्धा ठेवताना घराची स्वच्छता, योग्य प्रकाश, हवा आणि वनस्पती, योग्य निगा याकडेही लक्ष द्या. जर तुम्हाला नागवेल घरासमोर लावायची असेल तर नागवेल लावण्यासाठी योग्य दिशा म्हणजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावी. ही दिशा नागवेल लावण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. नागवेल लावल्याने घरात पैसा येतो, सर्व दोष दूर होतात, प्रत्येक समस्या नक्कीच दूर होते. त्यामुळे नागवेल लावणं हे घरात शुभ मानले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.